सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। फक्त नागपंचमीच्या दिवशी हे पॉवरफुल उपाय तुम्ही करू शकता। काही नैवेद्य दाखवू शकता आणि दाखवलेल्या किंवा केलेल्या उपायाचे फळ तुम्हाला 100% मिळू शकते। पण हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहे। ज्यांना कुणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्की शेअर करा। बघा, नागपंचमी आणि श्रावणातील पहिला सोमवार दोन्ही योग हे दुर्मिळ आहेत। आता ह्या दोन्ही सणांचा जो उपवास आहे तो करावा का? तर हो, दोन्ही उपवास हे भगवान शंकरांचेच आहेत, त्यामुळे आपण त्या दिवशी दोन्ही उपवास करावे। आता सकाळीच केस धुवावे की नाही धुवावे, तर काल जो व्हिडिओ बनवलेला आहे, छान व्हिडिओ आहे, संपूर्ण जाऊन पाहू शकतात, त्यात मी संपूर्ण माहिती दिलेली आहे। आता जर का तुम्हाला काल सर्पदोष आहे किंवा तुमच्या पूर्ण फॅमिलीला काल सर्पदोष आहे, त्यासाठी सुद्धा मी उपाय घेऊन आलेले आहे। कालच्या व्हिडिओत सुद्धा काही उपाय मी सांगितलेले आहेत। आता जर का तुम्हाला असं वाटत असेल की आपण घरात किंवा म्हणजे भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन पूजा करावी, तर तिथेही तुम्ही करू शकता। काही लोकांच्या परंपरा अशा आहेत की महिलांनी माहेरी जाऊन नागपंचमीचा सण साजरा करावा। आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल ती पद्धत तुम्ही नक्कीच करू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, जर का तुम्हाला घरात पूजा करायची असेल तर नागदेवतेची पूर्ण प्रिंट मिळते, ती प्रिंट तुम्ही गुगलवरून पण घेऊ शकता, कलर प्रिंट काढून घेऊ शकता, किंवा घरात तुम्ही पूजा करत असाल तर शिवलिंगावर जरी पूजा केली तरीही चालतं। आता आपल्याला बरेच लोक काय म्हणतात की ह्या दिवशी नागाला दूध पाजणं ही पूर्वीची परंपरा आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे का, नागाला दूध पाजणं हे बरोबर आहे, परंतु नागाला जर का दूध पाजलं तर हे दूध तो पिल्याने त्याला विषासारखी बाधा होऊ शकते, कारण हे दूध हे नागाचं अन्न नाही। आता जर का तुम्हाला दूध अर्पण करायचं असेल तर तुम्ही शिवलिंगावर हे दूध अर्पण करू शकता। आता काय करायचं आहे, आपल्याला पूर्ण नागपंचमीची पूजा झाली की आपल्याला नैवेद्य सुद्धा दाखवायचा असतो, तो नैवेद्य कुठला दाखवायचा तेही सांगते। आता बघा, नागपंचमीच्या दिवशी सगळ्यात पहिले जर का तुम्हाला सर्पदोष असेल, काल सर्पदोष असेल, तर तुम्ही कुठल्याही धातूचे नागनागींचा एक जोडा तयार करायचा आणि तो जोडा घेऊन आपण शिव मंदिरात जायचं आणि तिथे जाऊन शिवलिंगावर हा जोडा नागाचा अर्पण करायचा। याने नक्कीच आपल्याला लागलेले काल सर्पदोष कमी होईल। किंवा तुम्ही एखादा कुठल्याही धातूचा जोडा तयार करायचा नागनागींचा आणि त्यानंतर आपल्या डोक्यावरून तो क्लॉकवाईज फिरून वाहत्या पाण्यात तुम्ही सोडून देऊ शकता। बघा, नागदेवता ही ह्या नागाला ही देवता समान आपण मानत असतो आणि त्याची पूजा करत असतो। तसेच भगवान शंकरांच्या गळ्यात त्यांनी नागाला धारण केलेलं आहे। आपले पालनहर्ता जे आहेत भगवान विष्णू हे नागावरच विराजमान आहेत, तिथूनच त्यांचं शासन करत असतात। आता ह्या नागदेवतेची आपल्याला पूजा तर करायचीच आहे। बरेच लोक वारुळावर जाऊन सुद्धा पूजा करत असतात, तर बरेच लोक आपल्या घरात किंवा मंदिरात जाऊन पूजा करत असतात। आता तुम्ही ज्या पद्धतीत पूजा करत असाल, तुमच्या घरची जशी पद्धत असेल तशी पूजा करून घ्यायची, परंतु तुम्हाला नैवेद्यामध्ये अशा काही खास वस्तू दाखवायच्या आहेत ज्याने तुम्हाला तुमचा राहू केतू खराब झालेला असेल तर नक्कीच त्याचे दोष तुम्हाला कमी लागतील, कुठेतरी त्याचं निवारण होताना दिसेल। आता तुम्हाला बघा, राहू आणि केतू जर खराब झालेला असेल तर त्याचे लक्षणं आपल्याला लगेच आढळून येतात, आपल्याबरोबर नेहमी वाईट होत असतं, काही ना काहीतरी अघटित घटना घडत असतात, असा आपला राहू खराब होत असतो। आता राहू खराब झालेला असेल किंवा नसेल तरीही तुम्हाला नागदेवतेची पूजा झाल्याच्या नंतर एक असा नैवेद्य दाखवायचा आहे। बघा कुठला, तर लाह्या, बताशे आणि थोडेसे दूध, ह्या तिघांचा तुम्हाला म्हणजे ह्या तिन्ही वस्तूंचा तुम्हाला नागदेवतेला नैवेद्य दाखवायचा आहे। बघा, कुठलेही ज्या वेळेला उपाय कराल किंवा काहीही कराल, परंतु त्यासाठी कर्म आणि कष्ट खूप महत्त्वाचे आहेत। आता हे जे केलेले आपण उपाय आहेत, पूजा विधी, आपल्याला ह्याचे 100% फळ प्राप्ती होणार आहे। नागपंचमीच्या दिवशीच हे उपाय करू शकता, अन्य कुठल्याही दिवशी तुम्ही उपाय करू शकत नाही। त्यातनंच सोमवार आणि नागपंचमी म्हणजे श्रावणातला सोमवार आणि नागपंचमी हा अद्भुत योग आहे। ह्या योगाचा नक्कीच फायदा करून घ्यावा आणि नागपंचमीची पूजा तुमच्या प्रथेनुसार नक्की करून घ्यावी। आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।